मैं संघ का प्रवक्ता हूँ। ची ऋतू तावडे आहेत। हुतात्मा चौकात तुम्ही चाललाय, सातत्याने भाजपवर आरोप होत होते, मुंबई तोडली जाईल भाजपचा जर महापौर बसला तर, काय उत्तर द्याल आरोप करणाऱ्यांना? त्यांना आता हेच सांगा की ज्यांनी वारंवार एकतर मी ह्या ठिकाणी त्यांना माल्यार्पण करायला चालले, त्यांचा आशीर्वाद घ्यायला चालले, मुंबईला महाराष्ट्राला ज्यांनी वाचवलं 107 हुतात्म्यांनी, जी लोक ही भाषा करतात आहे मुंबई तोडण्याची, त्याला हा करारार जवाब आहे। मराठी महापौर तर आता बसतोय, दुसरा आरोप आता ठाकरे गट करतोय की ज्या ठिकाणी गुजराती बहुल मतदारसंघ आहे तिथून ऋतू तावडे आल्या, त्यामुळे गुजराती लोकांचाच महापौर होणार आहे। का सातत्याने आरोप केला जातोय? मुंबईकर हे फक्त काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात। मुंबईकर हे सर्व जाती धर्माचे कॉस्मोपॉलिटन मुंबई आहे। या लोकांना जातीपातीचं राजकारण करण्याशिवाय यांच्याकडे दुसरं काही आहे, एक कलमी कार्यक्रम त्यांच्या हातामध्ये हा राहिलेला आहे फक्त। तर त्यामुळे मुंबईकर हा सर्व जाती धर्माचा आहे। मराठी महापौर भारतीय जनता पक्षाने सांगितल्याप्रमाणे बसवलेला आहे आणि मुंबईकर हे सगळे आमच्या पाठीशी आहेत, त्याच्यामध्ये सगळे चाललेले आहेत। शेवटचा प्रश्न घेतो, देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना विकासाच्या राजकारणाचं आव्हान केलेलं होतं आणि 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं, ज्याच्यामध्ये वाढ करत 2000-3000 रुपयेपर्यंत वाढ केलेली होती, मात्र कुठल्याही विकासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं नाही। तुम्ही काय आव्हान द्याल विरोधकांना? अगदी बरोबर देवा भाऊ म्हणाले या ठिकाणी, कारण त्यांच्याकडे विकासाचं राजकारण, विकास सांगायला त्यांच्याकडे काहीच उरलेलं नाहीये। नेहमी भावनिक मुद्द्यावर, कायम भावनिक मुद्द्यावरतीच ते बोलतात। बघा ना, मुंबईच्या देवेंद्रजींचं स्पीच बघा, त्यांचं स्पीच बघा, यांच्या दोघांचं डिफरन्शिएट घेतला तर देवा भाऊंकडे फक्त आणि फक्त मुंबईचा आणि महाराष्ट्राच्या विकासावरती त्यांची जी सुरुवात होते ती शेवटपर्यंत तीच असते, कारण एवढे मुद्दे आहेत। आणि ह्यांच्याकडे मात्र एकच की बघा ऋतू तावडे काँग्रेसमधून आली, बघा ऋतू तावडेला आता या ठिकाणी गुजराती बहुल मताचं, म्हणजे भावनिक मुद्दे ना, सगळे भावनिक मुद्दे, विकासाचं काहीच नाही आहे। म्हणूनच मुंबईकरांनी महानगरपालिकेमध्ये ह्यांना यांची जागा दाखवून दिलेली आहे। किती पारितोषिक द्याल तुम्ही? आव्हान काय द्याल तुम्ही? साहेबांनी सांगितलेलेच आहे, किती सांगितले? 1000 ना, 2000-3000 वाढवले होते। बजेट वाढून ठेवू। हां, त्याच्यावर 1 रुपया माझा लावा। धन्यवाद। या होते ऋतू तावडे। थोड्याच वेळात त्यांची महापौर पदाची घोषणा केली जाईल आणि 1 रुपया देवेंद्र फडणवीस यांनी जे लावलेलं आहे पारितोषिक, त्याच्यावर 1 रुपया वाढवून आता विरोधकांनी जर विकासाचं राजकारण केलं तर आपण त्यांना पारितोषिक देऊ, असं आव्हान दिलेलं आहे। कॅमेरा नितीन पेडणेकरसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।